हे मंदिर असताना पूर्वेकडे होतं आणि आता पश्चिमेला आहे. त्या मागची स्टोरी काय आहे, मंदिर कशामुळे फिरलं, हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर आज आलोय आपण औंढा नागनाथ येथे. तर आपल्याला सर्वात प्रथम आलो, आपण गाडी पार्क केली आणि आता जात आहे मंदिरामध्ये. तर बघू शकता तुम्ही की गर्दी प्रचंड प्रमाणात झालेली आहे इथे. तर आलोय बघा मंदिरमध्ये, दर्शन वगैरे घेतलं बघा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक अशी की आपल्या जगातून हे एक असं ज्योतिर्लिंग आहे की त्या मंदिराचं जे मेन प्रवेशद्वार आहे ते पूर्वेला नसून पश्चिमेला आहे. आणि ते असताना पूर्वेलाच होतं, पण ते पश्चिमेला कसं झालं या मागची स्टोरी जी आहे ते मी तुम्हाला सांगतोय. बरेच दिवसापूर्वी इथे कीर्तनाला श्री संत नामदेव महाराज आले होते. ज्यावेळेस त्यांना इथे कीर्तन करायचं होतं त्यावेळेस मंदिराची जे दिशा आहे, मेन प्रवेशद्वार जे आहे ते पूर्वेकडून होतं आणि ते पश्चिमेकडे कसं झालं, तर त्यामागे एक जे स्टोरी आहे ती हीच आहे की ज्यावेळेस त्यांना कीर्तन करायचं होतं त्यावेळेस ते मंदिराच्या मेन प्रवेशद्वारालाच करणार होते, पण काही लोकांनी त्यांना म्हटलं की मंदिराच्या मेन प्रवेशद्वारात इथे कीर्तन तुम्हाला करता येणार नाही, तुम्ही कुठे पण कीर्तन करा. तर संत ज्ञानदेव महाराजांनी मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करायचं ठरवलं. आणि तेव्हा काय झालं, कीर्तन चालू असताना तर भगवान शंकरांनी श्री संत नामदेवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्या मंदिराचं जे मुख आहे ते पूर्वेकडील मुख ते पश्चिमेला केलं. हे फक्त नामदेव महाराजांच्या भक्तीमुळे झालेलं आहे. आता आपण श्री संत नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये आहे, जिथे त्यांनी कीर्तन केलं होतं त्याच जागी आता मंदिर आहे, आपण बघू शकतो. आणि ह्याच जागी त्यांनी कीर्तन केलं होतं. आणि तुम्ही आता मंदिराची जी दिशा आहे ते बघू शकता की एकदम दोन्ही मंदिरं एकदम अमोरासमोर आहेत. त्याचे जे गेट आहेत दोन्ही एकदम एकाच दिशेला आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, हे इथून मंदिर तुम्हाला दाखवतो मी आता. हे या साईडचं मंदिर आहे आणि हे या साईडचं मंदिर आहे, एकदम दोन्ही मंदिरं अमोरासमोर आहेत. मग श्रीराजचं आमचं दर्शन झालंय बघा. मग आलोय बघा मंदिराच्या बाहेर आणि मग घेतली बघा आपण रुद्राक्षाची मोठी माळ. तुम्ही बघू शकता सध्या गळ्यात आहे आपल्या. बघा आपण वापस जाण्यासाठी तर रस्त्यानं तुम्ही बघू शकता की किती कावड यात्रा दिसल्या आपल्याला रस्त्याने, किती म्हणजे भक्तिमय वातावरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.